प्रकार आणि त्याच्यामध्ये म्हण निर्मिती विहार कॉलनी झाला का चालू? नमस्कार मंडळी, नमस्कार. हा निर्मिती विहार कॉलनी नवीन नरसा चिमुरकर लेआउट नंबर 1 येथे आता आम्ही नागरिकांनी श्रमदान केलं. पहा तुम्ही, एक सिनियर सिटीजन आपल्यासोबत काम करतात आहे. प्रशासन नेते यांना सगळे निवेदनं देऊनसुद्धा या वस्तीकडे, या लेआउटकडे शासनाचं संपूर्ण दुर्लक्ष आहे. आता शासनाचं दुर्लक्ष आहे. इथे यापूर्वी इतके हे समोर तुम्हाला जे दिसतं आहे, इथे खूप झाडं होती, बाबेची झाडं होती. तर आमच्याच कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही या मैदान थोडंसं साफ केलेलं आहे. ही कॉर्पोरेशनची जागा आहे, खुल्या मैदानाची जागा आहे. आणि इथून या मैदानातून एक गटर लाईन गेलेली आहे. खरं तर शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही अधिकृत जागेतनं, मनपाच्या जागेतनं गटर लाईन वगैरे जाण्यासाठी परवानगी नाही आहे. तरी ही कृष्णमनगरी म्हणून आहे, येथील बिल्डरने ही पाईपलाईन टाकलेली आहे. इथून ही पाईपलाईन चोक झाल्यावर नागरिकांना भरपूर त्रास होतो. आता बघा तुम्ही, इथे सगळ्या वस्तीतले लोक एकत्र येऊन श्रमदान करून राहिले. आता आम्ही श्रमदान करणार तर किती करणार, रोज रोज तर श्रमदान करू शकत नाही. त्याच्यामुळे शासनाने इथले राजकीय नेते जे आहेत, लोकल नेते, यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. इथे एकच जागा लेआउटमध्ये अशी आहे जिथे मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना खेळासाठी जागा आहे, अन्यथा इथे कोणत्याही प्रकारची जागा नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाला आम्ही वेळोवेळी निवेदनं देऊन इथे लाईटची व्यवस्था करायला सांगितलेली आहे. खंबे आहे, DP आहे, पण कोणत्याही प्रकारचे लाईट शासनाकडनं आत्तापर्यंत लावण्यात आलेले नाहीत. आम्हाला कारण हे सांगण्यात येतं की फंड नाही आहे, तुम्हाला फंड आल्यावर लाईटची व्यवस्था होईल. अशा प्रकारे गैरसोयी होत आहेत. पूर्ण कॉलनीचं मी तुम्हाला व्हिडिओ टाकतो आहे. आणि अशा प्रकारे इथे दुर्व्यवस्था आहे. तर या समस्येकडे आणि या लेआउटकडे प्रशासन किंवा शासनाचे जे मोठे मोठे पुढारी आहेत, नेते आहेत, हे केव्हा लक्ष देतील याच्याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. आणि मी महेंद्र वैद्य, तरुण भारत संपर्क मित्र, याद्वारे शासनापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून शासन जागे होईल आणि आम्हाला शासनाकडनं कोणती तरी मदत मिळेल. इथे जे विहीर तुम्हाला दिसते आहे, ही विहीर खूप घाण आहे. याच्यामधलं पाणी दूषित झालेलं आहे. आम्ही स्वतः पैसे खर्च करून बास आणि ते हिरवं कापड झाकलं, जेणेकरून कोणती जीवितहानी होऊ नये यासाठी म्हणून आम्ही नागरिकांनी पैसे जमा करून हे केलेलं आहे. तर आम्ही किती वेळा पैसे जमा करायचे? हे संपूर्ण लेआउट NATP सँक्शन आहे. डेव्हलपमेंट अजूनही शासनाकडं अपेक्षित आहे. फक्त खडीकरण झालेल्या रोडचं अजूनही डांबरीकरण अपेक्षित आहे. तर या प्रकारे समस्या आहे. तर शासनाला नम्र विनंती आहे की याद्वारे कमीत कमी या लेआउटमध्ये या सोयींचा अभाव जो आहे तो दूर करावा आणि नागरिकांच्या समस्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.